लाडकी बहिणींना लाडक्या डबल हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या ताईंना तुमच्यासाठी परत एकदा सकाळी एकदम गोड बातमी आलेली आहे। डबल तुम्हाला हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून कोणत्या कोणत्या ताईला हप्ता वाटप झालेला आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि किती वाजता तुम्हाला पैसे जमा झाले पटकीने कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि ज्या ताईला अजून पैसे जमा झालेले नाहीयेत त्यांच्यासाठी पण एक खुशखबर आली आहे, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। लाडक्या ताईंनो काळजी करू नका। मी काल पण तुम्हाला सकाळच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, ताईंनो काळजी करू नका, वितरण थांबलेलं नाहीये, तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। आपलं बघा एकदम सुरुवातीलाच माहिती सांगितली जाते आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी वितरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका। पुन्हा सांगतोय लाडक्या ताईंनो डबल हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। आज कोणत्या कोणत्या ताईला पैसे जमा होणार आहेत, कोणत्या ताईला पैसे आतापर्यंत किती जमा झाले, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो कुणाकुणाला खुशखबर आतापर्यंत भेटली आहे, या 2-3 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटलेत एकदा नाव, जिल्हा आणि तुम्हाला किती रुपये जमा झालेत पटकीने कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आणि कोणत्या दिवशी जमा झालेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, कारण की तुमच्या जिल्ह्यानुसार बाकीच्या जिल्ह्यामधल्या ताईंना फायदा होणार आहे। लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्स मध्ये कृपया करून तुमचं नाव, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला हप्ता कधी भेटलाय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला या ठिकाणी आता बघणार आहोत आजची ब्रेकिंग न्यूज काय आहे। 12वा हप्ता वाटपाबद्दलची एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, ती तुम्हाला मी आता सांगत आहे। बघा पुण्यातील ताईसाठी आनंदाची बातमी आली। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुण्यातल्या ज्या ताई आहेत ज्यांचे भरपूर सारे आता कमेंट्स येत आहेत, भरपूर सारे या ठिकाणी मेसेज येत आहेत की सर आम्हाला पैसे का जमा होत नाहीत। बाकीच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये काल वितरण झालं, बऱ्याच ठिकाणी पैसे जमा झाले, पण पुण्यामधल्या ताई अजून या ठिकाणी नाराज आहेत। पुण्यामधल्या ताई या ठिकाणी अजून पैसे भेटत नाहीत म्हणून कमेंट्स करत आहेत। त्यांच्यासाठी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडक्या ताईंनो, तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर पुण्यातल्या कोणी ताई आहेत का त्यांना या ठिकाणी मी ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे। तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा आणि तुम्हाला पुण्यातल्या ताईंना आतापर्यंत हप्ता जमा झाला आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटकीने सांगायचं आहे, कारण की त्यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आली ती तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर वितरण केव्हा होणार आहे बाबा, ह्या पुण्यातले जे ताई आहेत ज्यांना अजून पैसे भेटले नाहीयेत त्यांना वितरण कधी होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यानंतर डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बघा आज सकाळपासून पण बऱ्याच ताईला पैसे आलेले आहेत। कमेंट बॉक्स मध्ये त्यांनी मला मेसेज पण टाकलेले आहेत, व्हॉट्सअपला पण त्यांनी मेसेज टाकले की सर आज सकाळी पण पैसे जमा झालेले आहेत। बघा आज असा या 3-4 दिवसामधला आज पहिला दिवस होता की ज्यांना सकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली। तर लाडक्या ताईंनो खूप चांगली बातमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती दिली जाते। बघा रहा एक पाऊल पुढे, म्हणजे आपण अगोदर माहिती सांगतो आणि नंतर तुम्हाला वितरण होतं। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्या या चॅनलवर एकदम ऑथेंटिकेट माहिती सांगितली जाते, विश्वासार्हतेचं आपलं हे चॅनल आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचं हे सर्वात मोठं चॅनल आहे, सगळ्यात विश्वासाचं चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे। चला आता वेळ न वाया घालवता डायरेक्ट तुम्हाला बातमी दाखवणार आहे। पुण्यातल्या ताई, ज्या पुण्यातल्या ताई आहेत त्यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो काळजी करू नका, पुण्यामधल्या ताईंना 48 तासामध्ये मोठं वितरण होणार आहे, मोठ्या प्रमाणात तुमचं वितरण होणार आहे। 48 तास तुम्ही फक्त थांबायचं आहे, म्हणजे 48 थांबायचं म्हणजे गरज नाही की 48 तास पूर्ण दिवस म्हणजे आज आणि उद्या पूर्ण दिवस थांबायची गरज नाही। तुम्हाला गुड न्यूज भेटून जाईल दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त उद्या तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटून जातील। काळजी करायची गरज नाही। परत लिहायचं असेल तर लिहून ठेवा, परत रेकॉर्डिंग करायचं असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा, कारण की आपण अगोदर माहिती देतो, तुम्हाला नंतर वितरण होतं। वितरण सुरू झाल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकणारच आहे। वितरण सुरू झाल्यावर सगळ्यालाच माहित होतं, पण वितरण होण्याच्या अगोदर ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येत असतात। रहा एक पाऊल पुढे, ट्रिक्स गुरु या चॅनलवर तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघता त्यावेळेस तुम्ही राहत असतात एक पाऊल पुढे। सगळ्यात तुम्हाला अगोदरच माहित होतं की बाबा हप्ता कधी वाटप होणार आहे, काय स्वरूपात ब्रेकिंग आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला व्यवस्थित बघायचं, काळजीपूर्वक बघायचं लाडके ताईंनो। आणि डीबीटी थांबलेलं आहे का, बऱ्याच ताईंचे मेसेज येत आहेत, बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत आहेत। पुण्यातल्या जास्त करून पुण्यातल्या ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आलं की सर आमचं काय डीबीटी थांबलंय का, सर आता पुणे जिल्ह्यातल्या ताईंना पैसे देणार नाहीयेत का, सर वितरण काय थांबवलंय का, 4 चाकीमुळे काय वितरण थांबलं आहे का। तर लाडक्या ताईंनो याचं उत्तर आहे डायरेक्ट नाही, वितरण थांबलेलं नाही। तुमचं फक्त एकच गोष्ट सांगतो, मी तुम्हाला वारंवार सांगतो, टेक्निकल इश्यू झालेलाच नाहीये आतापर्यंत, एकदा पण टेक्निकल इश्यू झालेला नाहीये। फक्त याद्या अपडेट करायचं चालतात। फक्त पुणे जिल्ह्याची सगळ्यात मोठी, महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त फॉर्म पुणे जिल्ह्यात आल्यामुळे त्यांच्या याद्या तपासणं या ठिकाणी किंवा त्यांचे जे अपडेट, त्याला इंग्लिशमध्ये अपडेट म्हणतात,
अपडेट करणं म्हणजे काय की बाबा काही त्याचे चेंजेस झाले असतील तर ते खालीवरी होण्यासाठी वेळ लागतो, कारण की सगळ्यात जास्त फॉर्मची संख्या आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. रेकॉर्डिंग करून ठेवायचं असेल ठेवा. मी डायरेक्ट तुम्हाला सांगत असतो बघा, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला पुराव्यासहित सांगत असतो. मागच्या 28 जूनचा व्हिडिओ जाऊन बघा, त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं 6 जुलैच्या आधी तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. 100% तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. महाराष्ट्रात असं कुणीच सांगितलं नव्हतं. छाती ठोकपणे मी सांगतो लाडक्या ताईंनो, कारण की मी या ठिकाणी मेहनत घेतो बघा. वेगवेगळ्या ठिकाणी मी या ठिकाणी जाऊन तपासणी करत असतो, चेक करत असतो, वेगवेगळ्या फोन करून माहिती घेत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपलं विश्वासाचं चॅनल आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम झालेला नाही. वितरण सुरू आहे. हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच काही टेन्शन मध्ये आलता की सर आमचं काही डीबीटी थांबलंय का, तर याचं डायरेक्ट उत्तर आहे डीबीटी थांबलेलं नाहीये, हप्ता थांबलेला नाहीये, वाटप सुरू आहे, वितरण सुरू आहे. येणाऱ्या आज आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्याला पैसे भेटून जातील. आता वितरण किती दिवस चालणार आहे तर लक्षात घ्या, 9 जुलैपर्यंत तुम्हाला 12वा हप्ता भेटणार आहे. तर उद्यापर्यंत तुम्हाला सगळ्याला 12वा हप्ता भेटेल, काळजी करायची गरज नाहीये. आणि 10 जुलैला मी अजून एक सांगतो बघा, 10 जुलैला ज्या मागच्या ताई राहिल्या होत्या बघा, बरेच जण म्हणतात की सर 10 जुलै तुम्ही तारीख का सांगतात, तर ज्या मागच्या ताई राहिल्या होत्या म्हणजे कोणत्या, ज्यांना 11वा हप्ता भेटला नाही, 10वा हप्ता भेटला नाही, अशा कोणत्याही असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर त्यांना पैसे भेटण्याचे चान्सेस आहेत 10 जुलैच्या वेळेस. त्याच्यामुळे ती पण आता एक बातमी अजून मला कन्फर्म करून सांगणार आहे. उद्या सांगेल तुम्हाला, आज काय मला माहित नाही एवढं अजून, कारण की मी अशा फेक गोष्टी किंवा अंदाज मी कधी बांधत नाही. ज्यावेळेस मला डायरेक्ट माहिती समजते किंवा ज्यावेळेस मला पुरावे सापडतात त्यावेळेसच तुम्हाला सांगतो. पण एक अशी बातमी आली होती की 10 जुलैला मागच्या ताईला पैसे भेटणार. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता एक महत्वाचं तुम्हाला शेवटचं सांगतोय ते म्हणजे 7 जुलैचं कालचं वितरण बघा. काल सकाळी 11 वाजता, 9 वाजता वगैरे किंवा दुपारी 1 वाजता आपण सगळ्यांनी वाट बघितली, त्यावेळेस पैसे आले नाही. पण तुम्हाला मी सकाळी 10-11च्या सुमारास सांगितलं होतं की आज वाटप होणार म्हणजे होणार. तुम्हाला कालचा व्हिडिओ जाऊन, सकाळचा व्हिडिओ जाऊन फोटो असेल पहा. कालच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. बऱ्याच ठिकाणी वाटत होतं की बाबा, बरेच जण म्हणत होते, लाडक्यातही या ठिकाणी कमेंट्स टाकत होते की सर आज वाटप होणार नाहीये, सर आमचं कधी वाटप होणार आहे, सर हप्ताच बंद झाला की काय. पण मी तुम्हाला सकाळी पण धीर दिला होता, काल सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं लाडक्यातून काळजी करू नका, वाटप होणार म्हणजे होणार. आणि संध्याकाळी बघा, एक 4:30च्या म्हणजे संध्याकाळी किंवा दुपारच्या 4:30 वाजता या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली होती. संध्याकाळी 4:30 वाजता, बरोबर 4:30 वाजता वाटप सुरू झालं. म्हणजे काही काही त्यांना 4:45 पर्यंत पैसे यायला सुरुवात झाली, पण 4:30लाच त्यांनी वरून सुरुवात केली होती. 4:30 ते 5च्या दरम्यान मध्ये तुम्हाला सगळ्याला पैसे यायला सुरू झालं होतं. तर 1,500 रुपये जमा झाले, जवळजवळ 42 लाख महिलांना. बघा, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती दिली जाते बघा. वितरण किती झालं ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. 42 लाखापेक्षा जास्त ताईंना काल वितरण झालं. 1,500 रुपये आणि 500 रुपये जमा बघा. 500 रुपयाची संख्या पण काल वाढली होती बघा. 3 लाखापेक्षा जास्त ताईंना, 3,27,000 पेक्षा जास्त ताईंना काल किती रुपये, 500 रुपये. म्हणजे ज्या शेतकरी ताई, त्याला असं समजू सोप्या भाषेत, शेतकरी ताईंना 500 रुपये या ठिकाणी काल भेटलेले आहेत. तर अशा स्वरूपाचं मोठं वितरण काल झालेलं आहे. तर आज या ठिकाणी वितरण असणार आहे. आज आणि उद्या परत हे 2 दिवस वितरण असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. पुण्यातल्या ताईंना कोणाला पैसे भेटले तर सर्वात अगोदर ताईंनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय, कारण की तुमच्यामुळे इतर ताईंना पण फायदा होतो लाडकी ताईंनो. कारण की आपण सगळेजण बघा एकमेकाला मदत करत आहोत. सगळेजण बघा, या ठिकाणी कोणी मोठा नाहीये, कोणी ग्रेट नाहीये, मी खूप भारी असं काही नाहीये, खूप मी ग्रेट आहे असं पण नाही लाडकी ताईंनो. तुमच्या सगळ्यांचा मी लाडका दादा आहे. तर लाडक्या दादासाठी ह्या ट्रिक्स गुरु लाडक्या दादासाठी तुम्हाला आज एक प्रश्न विचारत आहे की लाडक्या ताईंनो पैसे ज्यावेळेस अकाउंटला येतात कसं वाटतं? ज्यावेळेस तुम्ही टेन्शन मध्ये असतात, खूप नाराज असतात, आता तुम्हाला आनंद झालाय का? सगळ्याला पैसे आल्यानंतर कसं वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. सर्वांना आनंद झालाय का एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो. हा लाडका दादा तुमच्यासाठी आनंदी आहे. आणि ते ज्या ताईला पैसे आले नाहीत पुण्यातला त्यांना पण परत सांगतोय लाडक्या ताईंनो, हात जोडून सांगतोय, आज आणि उद्या फक्त हे 2 दिवस वाट बघा. आजच तुम्हाला गुड न्यूज भेटून जाईल, त्याच्याबद्दल तर काही टेन्शनच नाही. पण तरी पण उद्यापर्यंत थांबायचंय. 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.